बिहार निवडणुकीनंतर भाजपात मोठे संघटनात्मक बदल, केंद्र आणि राज्यस्तरीय संघटनेत खांदेपालट होण्याची शक्यता, राज्यात नवीन प्रदेश कार्यकारिणी जाहीर होणार, सूत्रांची माहिती. सरकारनं महिलांना दिलेल्या 10,000चा फायदा झाला, बिहारमधील एनडीएच्या विजयावर पवारांची प्रतिक्रिया. पार्थ पवार कथित जमीन गैरव्यवहार प्रकरणात हालचाली वाढल्या, समितीचा सोमवारी अहवाल येणार, समिती दस्त नोंदणी पातळीवर अनियमितता तपासणार. पार्थ पवार कथित जमीन गैरव्यवहार प्रकरणावरून वडेट्टीवार आक्रमक, वडेट्टीवारांचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र, संबंधितांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी. बिहारनंतर मुंबईतील राजकीय वातावरण तापलं, ठाकरेंच्या बॅनरला भाजपकडून प्रत्युत्तर, परिवाराचा नाही मुंबईचा सेवक तोच नगरसेवक, भाजपची बॅनरबाजी. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक आरक्षण सोडतीवर तायवाडेंची नाराजी, ओबीसींवर अन्याय केल्याचा तायवाडेंचा दावा, आज मुख्यमंत्र्यांची घेणार भेट. महाराष्ट्रात ऑलिम्पिक असोसिएशनची कार्यकारिणी जाहीर, मुख्य आश्रयदाते म्हणून देवेंद्र फडणवीसांचा उल्लेख, अजित पवार अध्यक्ष तर मुरलीधर मोहोळ वरिष्ठ उपाध्यक्ष. वेळेत जागा वाटप झालं तर ठीक, ऐन वेळेला जागा वाटप करून उपयोग नाही, महाविकास आघाडीतील जागा वाटपाच्या घोळावर दानवेंची प्रतिक्रिया. अजित पवार गटाला अमरावतीत धक्का, राजेंद्र सिंग सोमवंशी, राजेश मंगलेकर कार्यकर्त्यांसह भाजपात, नवनीत राणांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश. रायगडमध्ये महायुतीत पुन्हा आरोप प्रत्यारोप, तटकरे कुटुंबाचं महायुतीमध्ये खोडा घालण्याचं काम, शिवसेनेचे आमदार महेंद्र दळवी यांचा घणाघात. जळगावच्या कांचननगरमधील रहिवाशांचा मतदानावर बहिष्कार, मूलभूत सुविधा नसल्यानं रहिवासी आक्रमक, नगरसेवकांना प्रचार न करू देण्याचाही इशारा. सोलापुरात दहशतवाद विरोधी पथकाची कारवाई, आयटी इंजिनियर जुबेर हंगरगेकर अटकेत, अल-कायदा संबंधित साहित्य सापडलं. जम्मू काश्मीरच्या नौगाम परिसरात भीषण स्फोट, स्फोटात 9 जणांचा मृत्यू, 30 जण जखमी, फरीदाबादमधून जप्त केलेल्या अमोनियम नायट्रेटचा स्फोट दहशतवादी हल्ला नसल्याचं समोर. नाशिकमध्ये बिबट्याचा थरार, सीसीटीव्हीत कैद, शुक्रवारी 4 तास बिबट्यानं घातला होता धुमाकूळ, 9 जणांना केलं होतं जखमी. पिंपरी चिंचवडमध्ये रिक्षा चालकाची हुल्लडबाजी, मद्यपी रिक्षा चालकासह तरुणांची भर रस्त्यात हुल्लडबाजी, कारवाई करण्याची मागणी. अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना अद्यापही मदत नाही, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील 2,82,000 शेतकरी मदतीपासून वंचित. नरवाडी शिवारात आढळला संशयास्पद मृतदेह, भाजपा युवा मोर्चाच्या जिल्हा उपाध्यक्षाचा, गंगापूरमधील घटना, मृत्यूचं कारण अद्यापही अस्पष्ट. गाव गुंडांविरोधात जळगाव पोलीस ऍक्शन मोडवर, खून करणाऱ्याची काढली धिंड, आकाश कोळीची शनीपेठ परिसरातून धिंड. प्रेमात अडथळा ठरणाऱ्या भावाचा काढला काटा, भावजाईच्या मदतीनं भावानं भावाला संपवलं, जालन्यातल्या बदनापूर तालुक्यातील सोमठाणामधील घटना. पिंपरी चिंचवड शहरात पुन्हा एकदा वाहनाची तोडफोड, गावगुंडांकडून वाल्हेकर वाडीमध्ये वाहनांची तोडफोड, 9 ते 10 वाहनांची तोडफोड. सातारा नगरपालिका निवडणुकीत अभिजित बिचुकलेची एंट्री, नगराध्यक्षपदासाठी भरला उमेदवारी अर्ज, साताऱ्याला सितारा करणार असल्याचं आश्वासन. लोकलच्या 3ही मार्गांवर रविवारी मेगा ब्लॉक, मध्य रेल्वेच्या सीएसएमटी ते विद्याविहार स्थानकादरम्यान ब्लॉक, करी रोड चिंचपोकळी मस्जिद बंदर स्थानकावर लोकल थांबणार नाही.